नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888 आणि खूप खूप सारे थँक्यू सर्वांनाच। आणि खूप छान वाटतंय आनंद शेअर करताना की आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि चॅनलला एक सुपर थँक्सचं ऑप्शनसुद्धा आलेलं आहे। आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि तुमचे ब्लेसिंग्स, तुमचे आशीर्वाद, तुमचे त्याच्यामुळंच हे सगळं होऊ शकलं। आणि तुमच्या एनर्जी, तुमची जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती कनेक्ट होते, ॲज मी माध्यम म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते। श्रीकृष्णांनी, स्वामींनी, दत्तगुरूंनी मला हे जे काम दिलेलं आहे ते पूर्णपणे करण्याचा मी माझ्याकडून प्रयत्न करते आणि तुमच्या सगळ्यांची साथ, आणि यामुळेच हे सगळं शक्य झालं। आणि पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू तुम्हाला, खूप हृदयातून थँक्यू सो मच ऑल ऑफ यू। आणि आज खूप छान असा एक मेसेज कनेक्ट झाला आहे। तर स्वामी कोणाचा अहंकार धुळीस मिळवत आहेत, स्वामी कोणाचा अहंकार धुळीस मिळवत आहेत। स्वामी म्हणजे मला जो मेसेज कनेक्ट झाला किंवा मला जे इंट्युएशन्स आले त्यानुसार जर मेसेज हे केले तर स्वामी त्यांचा अहंकार धुळीस मिळवत आहेत। ज्यांना त्यांच्याकडं जे आहे त्याचा गर्व आहे, मीपणा आहे, त्यांना देण्यात किंवा सेवेचा त्यांच्याशी म्हणजे लांबपर्यंत कुठलाही त्यांचा संबंध नाही आहे। सेवा करायला हवी आहे किंवा एखाद्याची मदत करायला हवी आहे। मदत जरी कुणाची केली तरीसुद्धा त्यांच्यामध्ये खूप अहंकार आहे, खूप मीपणा आहे। त्यांच्याकडं जे आहे त्याबद्दलचा अहंकार त्यांच्याकडं आहे। आणि ज्यांच्याकडं काही नाही आहे त्यांच्याकडं अशा कुचित नजरेनं बघणं किंवा त्यांना कमीपणा दाखवणं, अशी ज्या सोल्स आहेत किंवा अशा ज्या एनर्जीज आहेत निगेटिव्ह, ज्या स्वतः तर खूप ह्याच्यात आहेत पण दुसऱ्याला त्याच्या काय कमी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात सतत, आणि त्याला लो एनर्जीमध्ये नेण्यासाठी प्रयत्न करत असतात, त्याला पुढं जाऊन देत आहेत। तर अशा ज्या एनर्जीज आहेत किंवा अशा ज्या सोल आहेत त्यांचा अहंकार स्वामी धुळीस मिळवत आहेत। मला जो मेसेज कनेक्ट झाला तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि टॅरोच्या माध्यमातून स्वामी जो मेसेज देतील आणि तो मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे। तर आपल्या चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही आयुष्यातला अंधार दूर होईल। त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांवर त्यांना मार्गदर्शन मिळेल। आणि जसं माध्यम झाले तसंच तुम्हीही माध्यम बनू शकता। चांगले कर्म करण्यासाठी आपण फक्त निमित्त मात्र आहोत आणि आपल्याला ते करायचं आहे, कारण स्वामींनी आपल्याला तेवढं ब्लेस्ड केलेलं आहे। ओके, थँक्यू सो मच। आणि बघूया मग स्वामी कोणाचा अहंकार धुळीस मिळवत आहेत। खूप स्ट्रॉंग असा मेसेज होता आणि बघूया कोण आहे हे, ज्यांचा अहंकार अगदी तडीस गेलेला आहे, घडेवर घडे भरून अहंकार झालाय, मीपणा झालाय, गर्व आहे, पण हा गर्वाचा, मीपणाचा आणि अहंकाराचा फुगा स्वामी फोडल्याशिवाय राहणार नाही आहेत आणि हाच फुगा फोडतायत तो अहंकाराचा। तर बघूया स्वामी कुणाच्या अहंकाराचा फुगा फोडतायत आणि त्यांना त्याचा अहंकार धुळीस मिळवतायत। थँक्यू सो मच स्वामी। आता ही ऊर्जा, ही जी एनर्जी आलेली आहे, ही जी एनर्जी निघालेली आहे, ही तुमची एनर्जी आहे, ही तुमची एनर्जी आहे। आणि अशा एनर्जीज तुमच्या अवतीभोवती आहेत, तुमच्या आजूबाजूला आहेत, अशा निगेटिव्ह एनर्जीज तुमच्या आजूबाजूला आहेत, होत्या पास्ट मी तुम्हाला सांगते, किंवा आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे हे फील करतायत त्यांच्यासाठी सुद्धा हा स्वामींचा मेसेज आहे। तर एखादी अशी एनर्जी तुमच्या आजूबाजूला आहे किंवा त्यांनी तुम्हाला मदत केलेली असेल किंवा त्यांच्याकडून तुम्ही काही घेतलेलं असेल, तुम्ही काही देणार असाल किंवा काही असं तुमचं हे असेल, किंवा तुमची अशी काही कर्ज आहेत, कर्जसुद्धा मला इथं दिसतंय, कर्ज असेल किंवा काय, तर ते देताना किंवा ते करताना तुमच्या आत्ता आयुष्यामध्ये इतका मोठा एक असं हे झालंय, कार्मिक सायकलमधनं तुम्ही बाहेर निघत होता आणि कार्मिक सायकल जेव्हा बाहेर जात असते किंवा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये असते तेव्हा ती खूप अशी पराकोटीची आणि खूप असं हे करून परीक्षा घेत असते आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही उतरलाय, तुम्ही त्यात पास झालाय, पण तुमची ह्या परीक्षेमध्ये पास होऊपर्यंत त्या एनर्जीजनी तुम्हाला इतका त्रास दिलाय की म्हणजे अगदी ह्या जमिनीत गळून जावं अशापर्यंत तुमच्या मनात विचार आले, पण स्वामींनी तुमचा हात धरलाय।
स्वामींनी तुमचा हात धरलाय, त्यांनी तुम्हाला रस्ता दाखवलाय, त्यांनी तुम्हाला सांगितलंय की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी आहे, तुझा हात धरलेला आहे, तुला मार्गदर्शन करतोय, तुला पुढं घेऊन जातोय. आणि म्हणूनच स्वामी ज्या लोकांनी ज्या सोलनी तुम्हाला अहंकाराच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या अहंकार मीपणाने गर्वाच्या ह्याच्यात तुम्हाला कमी लेखलं, तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला, तुमच्याकडं जे काय आहे ते कुणीतरी घेतलंही असेल, म्हणजे तुमच्या मी प्रॉपर्टी सुद्धा सांगेन, प्रॉपर्टी असेल किंवा जे तुम्ही काय मिळवलेलं आहे तर ते घेण्याचा, किंवा मला इथं तुमच्या मुलांची सुद्धा एनर्जी दिसते की तुमच्या मुलांना सुद्धा, ती मुलं तुमची जर काही करत नसतील किंवा त्यांना काही फेल्युअर येत असेल तरी सुद्धा तुम्हाला कमीपणा देण्याचा ह्या अशा एनर्जीजने प्रयत्न केलाय. तर अशा सगळ्या एनर्जीचा जो अहंकार आहे, जो मीपणा आहे, गर्व आहे, त्यांना जो एक माज आहे, त्यांना माज आहे, त्यांच्याकडे जे आहे त्यांच्या असण्याचा, त्या सगळ्या त्यांची प्रॉपर्टी असेल, पैसा असेल, त्यांचा रुतबा असेल, त्याचा जो अहंकार आहे, मीपणा आहे, तो मीपणा धुळीस मिळवतायत स्वामी. का तर कुठलीही सोल, कारण भाग्योदय कधीही होऊ शकतो, भाग्योदयासाठी फक्त वेळ यायला लागते, कार्मिक पॅटर्न संपायला लागतो, तो कार्मिक पॅटर्न तुमचा संपलाय. आणि म्हणूनच तुमच्या भाग्योदयाचे जो वैश्विक असं प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वार स्वामींनी उघडले. आणि तुमच्या आयुष्यात आता इतके पेंटिकल्स आणि अगदी तुम्ही सगळ्या ह्याच्याने तुम्ही बहरून गेलेला आहात असं स्वामींचं हे आहे. आणि अशा लोकांनी ज्यांनी तुम्हाला खरंच दाखवलं की तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही किती कमी आहात किंवा तुम्हाला काय हे नाही आहे असं तुम्हाला दाखवलं, ते स्वामी त्यांना दाखवतायत आता की तुम्ही काय आहात, तुम्ही काय चीज आहात ते स्वामी त्यांना दाखवतायत. कारण तुम्ही अशी सोल आहात जी पैसा, प्रॉपर्टी आणि ह्या सगळ्यापेक्षा लाख मोलाची जी माणसं आहेत, लाख मोलाची, करुणेनं भरलेली, मायेनं भरलेली, मदत करणारी, सेवा, तुम्हाला त्या सगळ्यापेक्षा ती माणसं, त्यांची सेवा करणं, त्यांच्याशी चांगलं राहणं, एकमेकांना मदत करणं, हे तुम्ही निवडताय. आणि तुम्ही आजपर्यंत तेच निवडलाय. जर कार्मिक सायकल असू दे किंवा तुमच्याकडे कितीही येऊ दे, पण तुम्ही हे निवडलाय. पण असे लोक तुमच्याकडे आहे, तुमच्या आजूबाजूला आहेत की ज्यांनी तुम्हाला फक्त आणि फक्त एका ह्याच्या नजरेनं तुमच्याकडे बघितलं की तुम्हाला कमीपणा द्यायचा, जे तुमच्याकडे नाही आहे तेच उघडवण्याचा प्रयत्न केला, किंवा तुम्ही एखादी चूक तुमच्या हातून घडली असेल किंवा काय झालं असेल तर ते सुद्धा दाखवून परत येऊन, अशा काही एनर्जीज असतात ज्या लो एनर्जीमध्ये हे करत असतात. आपल्या आजूबाजूला लोक असतात जी सहज पण येऊन आपली एखादे आपले काही त्रास असतं आयुष्यात, एखादी गोष्ट तर ती उघडून सांगून आणि ते आपल्याला आठवण करून देऊन, आपण एखाद्या उत्साहात आनंदात असलो तरी सुद्धा ती आठवण करून देऊन आपल्याला लो एनर्जीमध्ये घेऊन जातात. तर अशा एनर्जीज तुमच्या आजूबाजूला आहेत आणि त्या एनर्जीज पासून कट होण्यासाठी सुद्धा स्वामी तुम्हाला सांगतायत. स्वामी त्यांचा अहंकार तर धुळीस मिळवतायतच त्यांचे, कारण त्यांच्या अहंकाराचा म्हणजे ते टिचकी वाजवलेली आहे आणि तो घडा पडलाय. आता ते घडा भरण्याचे त्यांचं सगळं त्यांच्याच कर्माने त्यांचा तो घडा भरलाय. पण स्वामी तुम्हाला सांगतायत त्या एनर्जीज पासून कट होण्यासाठी, स्वामी तुम्हाला त्या एनर्जीज पासून कट होण्यासाठी सांगतायत. जर अशा तुमच्या आजूबाजूला एनर्जीज असतील ज्या तुम्हाला लो एनर्जीमध्ये नेत आहेत, तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतायत, तुमच्या मुलांबद्दल मत ज्यांचं चांगलं नाही आहे, त्या अशा सगळ्या एनर्जीज पासून तुम्हाला लांब राहण्यासाठी सुद्धा स्वामी तुम्हाला मेसेज देत आहेत. आणि त्यांच्याच अहंकार धुळीस मिळवतायत स्वामी आणि त्यांना दाखवतायत आता की तुम्ही काही चीज आहात. कारण तुम्ही स्वामींची पराकोटीची भक्ती करता, त्यांची भक्ती. आणि स्वामी असं सांगतच नाही तू रात्रंदिवस माझी भक्ती कर, तू माझ्यासाठी राहा, रात्रंदिवस सगळं कर, नाही सांगत. स्वामी फक्त एवढंच सांगतात तुम्हाला सेवा कर, दानधर्म कर, इतरांची मदत कर आणि त्यामध्ये तू माझी भक्ती, तिथं माझी भक्ती आहे आणि ती भक्ती तू करतोयस तर तुझ्यापर्यंत मी आहे, तुझ्या पाठीशी मी आहे, तू घाबरू नकोस, तू भिवू नकोस, असा स्वामींचा तुमच्यासाठी मेसेज आहे. कारण भरभरून दे स्वामी कधीच म्हणत नाही, कारण जे त्यांनी दिलंय ते आपण त्यांना कोण देणार आहे, आपल्याकडे काय आहे आणि आपण देणार आहे कोण. तर असाच स्वामींचा मेसेज आहे. ज्यांचा अहंकार आहे त्यांचा तोडल्याशिवाय ते राहणार नाहीत. पण तुम्ही अशा एनर्जीज पासून लांब राहण्यासाठी तुम्हाला स्वामी सांगतायत आणि कट होण्यासाठी द हेरो पॉईंट. मी खरंच त्यांचा अहंकार असा तोडला जाणार आहे किंवा त्यांना इतकं म्हणजे काय केलं आपण हे त्यांना आता कळणार आहे. 5 नंबरचं हे कार्ड आहे आणि 5 नंबर म्हणजे हा
इथंही की दिसते बघा. मला म्हणजे असं चावीचं मला सुद्धा खूप हे दिसत होतं आणि ही चावी दिसते आणि स्वामी तुम्हाला चावी देत आहे. ती तुमच्या यशाची चावी आहे, ही तुमच्या प्रगतीची चावी आहे, तुमच्या भाग्योदयाची चावी आहे. आता तुम्हाला तुमच्या घरामध्ये असेल किंवा बाहेर कुठंही तुम्हाला लॉक खूप दिसत असेल, लॉक निघालेला, लॉक काढलेला आणि चाव्या तुम्ही सहज जरी घरामध्ये किंवा काही असं तुम्ही करत असाल तर तुम्हाला चाव्यांचा गुच्छा दिसेल किंवा तुमच्या हातात परत परत काहीही करत असताना ती चावी हातात येत असेल तर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की लवकरच तुमच्या भाग्योदयाचे दरवाजे उघडले जात आहेत आणि तुम्ही एका कार्मिक पॅटर्नमधून बाहेर येत आहे. आणि हा तुमचा कार्मिक पॅटर्न पूर्ण करत असताना तुम्हाला खूप त्रास झाला आहे, तुम्ही खूप सहन केलं आहे, कारण ही एवढी मोठी एनर्जी आहे की तर हे सहन करताना तुम्ही काय दुःख भोगलं हे सगळं तुम्हाला माहिती आहे आणि स्वामींना माहिती आहे, कारण तुम्ही ते शेअर फक्त स्वामींशी केले आणि स्वामींना सांगायला लागत नाही. तुमच्या मनात, तुमच्या हृदयात किंवा तुमचं काय दुःख आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचते. अशा सगळ्या सोलना स्वामींचा मेसेज आहे की दुःखी होऊ नका, हरू नका. जे कार्मिक पॅटर्न आहे, कार्मिक सायकल असते, ते आपल्याच कर्मांमुळं किंवा आपल्या पास्टच्या काहीतरी ह्याच्यामुळं ते आपल्या आयुष्यात आलेलं असेल. ते जोपर्यंत आपण संपवत नाही तोपर्यंत आयुष्यात भाग्योदयाचे दरवाजे उघडत नाहीत. आणि निर्भीडपणे त्या संकटांशी आणि जे प्रॉब्लेम्स येत आहेत त्याच्याशी लढा, कणखरपणे उभे राहा आणि तेच तुम्ही उभे राहिल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याबरोबर आहे. फक्त या सगळ्यामध्ये तुम्ही उभं राहणं महत्त्वाचं आहे, कारण हात द्यायला आम्ही आहे पण उभं तुम्हाला स्वतःला राहायचं आहे असं स्वामी तुम्हाला सांगतायत. आणि अशा एनर्जी आहेत ज्यांनी तुम्हाला उभं नाही राहून दिलं, तुम्हाला कमकुवत बनवण्याचा प्रयत्न केला, तुमची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातली ऊर्जा कमी करण्याचा प्रयत्न केला. अशा सगळ्यांचा अहंकार त्यांनी मोडून काढणार आहे, धुळीस मिळवणार आहे त्यांचा अहंकार. त्यांना आता बघताना त्यांचे डोळे दिपतील की तुम्ही काय आहात, तुम्ही काय करू शकताय. तुमच्याकडनं थँक्यू सो मच स्वामी, तुमच्याकडनं कितीही तुमच्याकडनं घेतलं तरीसुद्धा स्वामी ते कधीच रितं करणार नाही. तुमचा जो असं ते अन्नपूर्णेचा कुंभ कसा असतोय तसा तो कुंभ आणि तुमच्या त्या घरातली, तुमच्या कुटुंबातली जसं ते उत्साह, आनंद असा भरभरून देणार आहेत स्वामी. आणि कधीही तुम्हाला काहीही तुमच्या आयुष्यात, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या ह्याच्यात तुम्हाला कमी पडणार नाही, कारण एका उंच शिखरावर आणि उंच प्रगतीच्या ह्याच्यावर तुम्ही चाललेले आहात. एक नवीन जे एक तोरण आहे, मला इथं हे पण दिसतंय कोणतरी तोरण बांधतंय आणि हे तोरण तुमचं जे यशाचं तोरण आहे ते तोरण तुम्ही लवकरच बांधताय. हे नवीन घराचं सुद्धा स्वप्न ज्यांचं आहे ते स्वप्न सुद्धा लवकरच पूर्ण होतं. यासाठी सुद्धा खूप त्रास झालाय असं हे सुद्धा दिसतंय. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप खरंच अनेक विवाहाचं सुद्धा इथं हे दिसतंय, कारण तुमच्या विवाहामध्ये ज्यांची खरंच ही एनर्जी आहे, ज्यांच्या विवाहामध्ये खरंच अडथळे येत आहेत किंवा अशाच त्यांच्याच आजूबाजूची जी अशी लोक आहेत त्यांना म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की ते तुमच्या चांगल्याचा विचार करतायत, तुमचं चांगलं व्हावं किंवा त्यांना तुमची खूप काळजी आहे असं ते दाखवलं जाते. अशा अहंकारी आणि खूप गर्विष्ठ अशा सोल तुमच्या आजूबाजूला आहेत आणि त्याच तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतायत नकळत तुम्हाला माहीतही नाही असं ते हस्तक्षेप करतायत. आणि त्या असं अहंकारी आणि गर्विष्ठ ज्या एखाद्याचं आयुष्य सुरू करण्याच्या ऐवजी त्याचं आयुष्य संपेल कसं यावर त्यांचं लक्ष केंद्रित आहे. तर अशा सगळ्या सोल ज्या आहेत अहंकारी, त्यांचा अहंकार मोडून काढतायत स्वामी आणि धुळीस मिळवतात. आणि त्यात तुम्हाला बघतील असं खूप छान सोलमेट तुमच्या आयुष्यात येतं, जे खरंच ज्यांच्या विवाहामध्ये अडथळे येत आहेत, ज्यांचं म्हणजे लाईफचं काही सुरुवात होत नाही, आयुष्याची सुरुवातच होत नाही आहे, खचल्यासारखं वाटतंय, तर स्वामी तुम्हाला सांगतायत खचू नका, कारण तुमचा कार्मिक पॅटर्न सुरू आहे आणि तो लवकरच संपणार आहे. लवकरच तुम्हाला तुमच्या भाग्योदयाची चावी दिली जाते आणि एका अशा ब्रह्मांडाच्या अशा एका छान अशा आयुष्यात तुम्ही प्रवेश करताय, हॅपी फॅमिलीमध्ये प्रवेश करताय. पण अशा ज्या एनर्जी तुमच्या अवतीभोवती आहेत त्यांच्यापासून खूप असे धडे तुम्हाला मिळालेले आहेत या कार्मिक सायकलमध्ये. तर त्यांच्यापासूनचा तो पॅटर्न तुम्ही तो तोडायचा आहे आणि तुम्ही कट करून तुम्ही पुढं जायचं आहे. एक वेगळा रस्ता, एक नवीन रस्ता स्वामींनी तुम्हाला दाखवलेला आहे, तुम्ही धरलेला आहे. किंवा तुम्ही स्वामींशी कनेक्ट होण्यासाठी सुद्धा स्वामी सांगतायत तुम्ही कनेक्ट व्हा आणि तुम्हाला त्या रस्त्यावर स्वामी घेऊन जाणार आहेत. आणि थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि द चॅरियट किती मोठी कार्ड्स आहेत बघा, द हेरोफेंट आहे, द चॅरियट आहे आणि 9 ऑफ पेंटेकल्स आहे आणि 4 ऑफ वॉन्ड्स आहे. तर हॅलो
द चॅरियट सॉरी मनेच काय द चॅरियट सारखी ऊर्जा तुमच्यामध्ये आहे आणि स्वामी तुम्हाला तेच सांगतायत. पॉझिटिव्ह काय आहे, निगेटिव्ह काय आहे, एक रथ आहे तो तुम्ही घेऊन चाललेला आहात. पण या रथावर तुम्ही प्रशस्त म्हणजे तो रथाचं ते हे आहे ना, ते हातात घेण्याच्या अगोदर तुम्ही खूप स्ट्रगल केले, खूप लाईफमध्ये तुमच्या संकट आलेत. कारण ती स्ट्रगल, ते संकट आणि ते सगळ्या अडचणी ह्या सगळ्याचे साक्षीदार स्वामी आहेत. त्यांना माहीत आहे तुम्ही काय काय केलेलं आहे. आणि हा ताज जेव्हा आता तुमच्या क्राऊन जेव्हा तुमच्या डोक्यावर सजतोय किंवा तुम्हाला एक रस्ता, एक मार्ग जो स्वामी पॉझिटिव्हिटीचा, सकारात्मकतेचा, सेवेचा मार्ग तुम्हाला दाखवतायत, त्यांनी तुम्हाला ब्लेस्ड केलंय, तेव्हा अशा काही खूप एनर्जी आहेत ज्यांना असं खूप त्यांना हे वाटेल, पण स्वामींनी त्यांना असं बांधलंय की ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि त्यांचा अहंकार ते धुळीस मिळवत आहेत. म्हणून स्वामी तुम्हाला सांगतायत बॅलन्स आहात तुम्ही. चॅरियटची ऊर्जा आहे आणि खूप स्ट्रॉंग अशी ऊर्जा आहे आणि द चॅरियट खूप छान अशी आणि खूप मोठे मोठे कार्ड्स निघालेले आहेत आणि एवढी मोठी तुमची ऊर्जा आहे. आणि यामध्ये असे अहंकारी लोक आहेत की तुम्हाला ती निगेटिव्हिटीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात, तुमची ऊर्जा कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण अशा अहंकारी माणसांसाठी आणि अशा निगेटिव्ह एनर्जीसाठी आणि अशी म्हणजे अशा एनर्जीज आहेत ज्या चुकीच्या आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही बनलेलेच नाही आहात. कारण त्यांच्यासारखे तुम्ही नाहीच आहात. तुमची ऊर्जाच वेगळी आहे. तुमच्या ऊर्जेपर्यंत त्यांचे विचारसुद्धा पोहोचू शकणार नाही आहेत. म्हणून तुम्हाला स्वामी सांगतात त्यांच्यापासून कट होण्यासाठी, त्या ऊर्जेपासून, त्या एनर्जीजपासून कट होण्यासाठी तुम्हाला सांगतात. आणि खरंच ज्यांनी तुम्हाला हृदयातून खरंच तुम्हाला ज्यांनी मदत केली आहे किंवा अडीअडचणीमध्ये तुम्हाला साथ दिली आहे, तर त्यांना स्वामी तुम्हाला सांगतायत थँक्यू म्हणाला, ग्रॅटिट्यूड पे करायला. आणि नक्की चॅनलला ग्रॅटिट्यूड पे करा, थँक्यू म्हणा, स्वामींना थँक्यू म्हणा. तुम्ही जितकं ग्रॅटिट्यूड पे कराल तेवढंच ब्लेसिंग्स तुमच्याकडं अट्रॅक्ट होईल. कारण ब्रह्मांडाची ऊर्जा ही अशीच असते, जे आपण देतो ते घेतोच. आणि चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आणि थँक्यू सो मच. हा आयुष्याचा एक नवीन प्रवास चालू होते. खूप छान कार्ड्स आहेत स्वामी, थँक्यू. बघा 6 ऑफ वॉन्ड्स आहेत आणि स्वामी कोणाचा अहंकार धुळीस मिळवत आहेत, तर अशा लोकांचा जे तुम्हाला कधीही उठताना बघूच शकत नव्हते, तर तुम्हाला तर स्वामींनी घोड्यावर सवार केलेला आहे. बघा एवढी मोठी एनर्जी आहे, एवढं मोठं एका युद्धाला किंवा एका नवीन कार्याच्या शुभारंभ जो आहे, त्या शुभारंभासाठी तुम्ही पुढे चाललेले आहात, अशी इथे एनर्जी आहे. आणि ह्याच्यापर्यंत चढताना किंवा या सवारीवर जाताना जाऊपर्यंत तुम्हाला खूप त्रास झाला आहे आणि ह्या असल्या अहंकारी लोकांनी तुम्हाला खूप त्रास दिलाय, तुम्हाला खूप थांबवण्याचा प्रयत्न केलाय. पण स्वामींचं असं खूप फुल प्रोटेक्शन तुमच्या बरोबर होतं, दत्तगुरूंचं प्रोटेक्शन होतं आणि त्यामुळे तुम्ही एवढ्या मोठ्या संकटातून तुम्ही बाहेर आलेले आहात. इथं मला हे दिसतंय, कारण तुमच्या बाबतीत खूप मोठं एक षडयंत्र सुद्धा घडलेलं आहे. अशी मला इथं एनर्जी खूप मोठी ही झाली. तर त्या षडयंत्राचा भाग आता तुम्ही होऊ नका, असं स्वामी तुम्हाला सांगतात. कारण स्वामींनी तुम्हाला दाखवलंय की तुम्हाला असं वाटतंय की तुमच्यासारखेच सगळे आहेत, तर असं नाही आहे. अति चांगुलपणा ही कुठं थांबवायचा हे तो स्वामी तुम्हाला सांगताय. आणि या सगळ्या जर्नीमध्ये त्यांनी तुम्हाला तेच दाखवलं की अति चांगुलपणा ही चांगला नाही आहे. बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. द चॅरियट बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला बॅलन्स होण्यासाठी स्वामी तुम्हाला सांगतात. केलंय त्यांनी तुम्हाला, ऑलरेडी तुम्ही बॅलन्स आहात. कारण इथं बॅलन्सची खूप ऊर्जा आहे. 11 आहे आणि द चॅरियट आहे, त्यामुळे बॅलन्स आहात तुम्ही, खूप बॅलन्स आहात आणि खूप प्रोटेक्शनमध्ये पण आहात आणि ब्लेस्ड आहात. कारण माझ्या अशी सोल फॅमिली खूप प्रोटेक्टेड असणारच, त्या विषयच नाही. कारण खूप छान अशी सोल फॅमिलीशी मी कनेक्ट झाली आहे आणि मला खूप असं म्हणजे छान वाटते. मी स्वतःला सुद्धा प्राऊड फील करते की तुमच्यासारखी सोल फॅमिली छान माझ्याशी कनेक्ट झाली आहे. आणि थँक्यू सो मच, थँक्यू स्वामी. विश्वास ठेवा, विश्वास तुमचा स्वामींवरचा विश्वास, जो विश्वास आहे तो विश्वास, आणि त्या विश्वासामुळेच या अहंकारी लोकांचा जो अहंकार आहे तो धुळीस मिळतोय. कारण तुमच्या विश्वासाचा विजय होतोय, तुमच्या विश्वासाचा विजय होतोय, तुमच्या धीराचा, धैर्याचा आणि पेशन्सचा इथं विजय होतोय. थँक्यू सो मच. व्हेनिटी, मी तेच सांगितलं तुम्हाला. ह्या अशा लोकांचा अहंकार धुळीस मिळवत आहेत स्वामी. कारण या अहंकारी लोकांनी तुमचा वेळ खूप व्यर्थ घालवला आहे, खूप वाया घालवला आहे तुमचा वेळ. आणि वेळ ही वाया, यांच्या ह्या सगळ्या असल्या एनर्जीजमुळे तुमचा महत्त्वाचा वेळ वाया जातोय. कारण तुम्ही अशी एनर्जी आहात, तुम्ही अशी एनर्जी आहात आणि इथं तुमचा वेळ तुम्हाला वाया घालवायचा नाही आहे.
तुमचा वेळ गॉसिपमध्ये आणि पार्टीजमध्ये आणि किंवा बाहेर अशा कुठल्याही जे चुकीचं आहे, जिथं खरंच वेळ जाते. तुम्हाला एक महत्त्वपूर्ण किंवा मोठं असं काम करायचं आहे आणि त्या कामासाठी तुम्हाला वेळ काढायचा आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये व्यर्थ वेळ घालवायचा नाही आहे. जे तुमच्याकडे नाही आहे ते स्वामी तुम्हाला देत आहेत. पण जे स्वामींनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, तुम्हाला जो रस्ता दाखवलेला आहे, त्या रस्त्यावर तुम्हाला पुढे जायचं आहे. या असल्या अहंकारी आणि ह्याच्या लोकांच्या मध्ये तुम्हाला पडायचं नाही आहे. तर आत्मसंतुष्ट. थँक्यू सो मच स्वामी. असे खूप छान कार्ड्स आहेत तिथं आणि ह्या सगळ्या कार्ड्सची ऊर्जा इथं ह्या अहंकारी आणि अशा लोकांचाच अहंकार धुळीस मिळवत आहे. त्यांना तुमच्यापासून, कारण स्वामींना असं वाटतं की ती लोकच म्हणजे तुमच्यापासून लांब राहिली पाहिजेत आणि तुम्ही त्यांच्यापासून लांब राहिले पाहिजे. कारण तुमची ऊर्जा तिथं दूषित होते, तुमची ऊर्जा दूषित होते आणि त्याच्यामुळे स्वामी तुम्हाला त्यांच्यापासून लांब ठेवतात, दूर ठेवतात त्यांच्यापासून. आणि खूप छान अशी ऊर्जा आहे, कंप्लेंट्स आहे, आत्मसंतुष्ट आहात तुम्ही. एक कार्मिक सायकल तुम्ही पूर्ण केले, भाग्योदयाचे दरवाजे उघडतायत, अबंडन्स आहे, सुख आहे, समाधान आहे, पेंटॅकल्स आहेत. जे आयुष्यात जे नाही आहे असं वाटतं ते सगळं तुमच्या आयुष्यात येते आता. आणि त्याचं सेलिब्रेशन, त्याचं सेलिब्रेशन जे आहे त्याचं सेलिब्रेशन तुम्ही करणार आहात, आणि खूप मोठं सेलिब्रेशन हे होणार आहे. आणि त्याचे साक्षीदार स्वामी असणार आहे, श्रीकृष्ण असणार आहे, दत्तगुरू असणार आहेत आणि अख्खं ब्रह्मांड तुमच्या सक्सेसचं सेलिब्रेट करणार आहे. असा मेसेज आहे. थँक्यू सो मच. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. थँक्यू कृष्णा. मी खूप कृष्णांचं हे करते. आता मी शब्दात नाही सांगणार, पण खूप ते जसं अनकंडिशनल प्रेम आपल्यावर करतात तसंच आपलं हे अनकंडिशनल प्रेम श्रीकृष्णांवर आहे. आणि हा स्वामींचाच मेसेज आहे, श्रीकृष्णांचाच मेसेज आहे. आज सगळं रूप हे दिव्य शक्ती ज्या आहेत, ह्या दिव्य शक्तींचं एकच रूप आहे आणि ह्या रूपातूनच ते आपल्याला मेसेज देतात. एक ज्ञानाचा, एक गुरु म्हणून काय आपण केलं पाहिजे, एक सारथी म्हणून आपण काय केलं पाहिजे, ह्या सगळ्याचा मेसेज ते देत आहेत. आणि जसं स्वामी या अहंकारी लोकांचा हे करणार आहेत, तसंच श्रीकृष्णांनी तुम्हाला दाखवलंय यांचं खरं रूप. मी आता असं म्हणजे मला मेसेज खरंच खूप स्ट्रॉंग कनेक्ट झाला आणि श्रीकृष्णाने या लोकांचं तुम्हाला खरं रूप दाखवलेलं आहे. तुम्हाला असं वाटलं की तुम्ही जसे आहात तसेच ह्या एनर्जीज तुमच्यासारख्या आहेत, तुम्हाला त्यांच्याबरोबर म्हणजे कनेक्ट व्हायचं किंवा हे झालं तुम्हाला, तर असं नाही आहे. ही लोक, ही ज्या एनर्जी आहे त्या तुमच्या आयुष्यात आल्या कारण तुम्हाला दाखवण्यासाठी की जग असं नाही आहे. तुम्ही जितकं चांगलं वागताय तेवढे चांगले जग नाही आहे. तर तुम्हाला तुमच्यासाठी हे करायचं आहे. तुम्हाला जे लाईफ पर्पज दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही पुढे जायचं आहे. स्वतःवर प्रेम करायचं आहे. कारण तुमची भक्ती, तुमचं प्रेम, तुमचं समर्पण ह्याला तोड नाही आहे, याला म्हणजे प्रश्नच नाही आहे. अशी खूप मोठी एनर्जी इथं आहे. आणि विश्वास ठेवा, स्वामी सांगतायत. इथं पण फेथ आहे, इथं पण आहे. आणि श्रीकृष्ण म्हणतात जे स्पिरिच्युअल गायडन्स तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत त्या सगळ्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि श्रीकृष्णांचा खूप आशीर्वाद तुमच्यावर आहे. एखादं असं ग्रंथ आहे किंवा एखादं असं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मोरपीस ठेवलेलं असेल तर तो ग्रंथ किंवा ते पुस्तक जे आहे ते वाचण्यासाठी सुद्धा कृष्ण तुम्हाला सांगतायत. कारण ते तुमच्यावर खूप प्रेम करतात, खूप म्हणजे खूप प्रेम करतात, अनकंडिशनल. आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत कारण ते तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहेत आणि तुमच्या समर्पणावर प्रसन्न आहेत. आणि हे समर्पण, ही भक्ती आणि हे प्रेम माणसाला आयुष्याचा एक नवा अर्थ समजवतो आणि तो अर्थ श्रीकृष्णांनी तुम्हाला समजवलेला आहे. थँक्यू सो मच राधा. मला असे खूप छान छान कार्ड्स निघतात आणि मग व्हिडिओ मला खूप मोठा करायचा नसतो आणि असे कार्ड्स निघाले की मला बोलायचं थांबता येत नाही, असं होते. तर नक्कीच मी तुम्हाला सांगेन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, कारण खूप व्हिडिओमध्ये खूप असे मेसेजेस कनेक्ट होत असतात जसं पुढं जाईल तसं. त्यामुळं तुम्हाला एखादा मेसेज असा तुमच्यापासून मिसिंग व्हायला नको आहे, तर तुम्ही नक्कीच त्या मेसेजेसशी कनेक्ट व्हा. आणि राधा तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये हिलिंग घेऊन येत आहेत, हार्मोनी घेऊन येत आहेत, प्रेम घेऊन येत आहेत. कारण तुम्हाला आता इतका मोठा एक्सपिरियन्स, इतका मोठा अनुभव राधा सांगतायत आला आहे की तुम्हाला फॅमिलीमध्ये सुद्धा, ॲज अ फॅमिलीमध्ये सुद्धा तुम्हाला
नाती खूप महत्त्वाची आहेत, प्रेम आहे, तिथे समर्पण आहे. पण मला असं वाटतंय की अशी काही नातीसुद्धा तुमची आहे ज्यामुळे तुम्हाला खूप म्हणजे तिथं त्रास झाला आहे. पण त्यामुळे तुम्ही उभे राहिलाय, तुम्ही स्ट्रॉंगली उभे राहिलेले आहात आणि तुम्हाला कळलंय की काय आहे, रिॲलिटी काय आहे, लाईफची आयुष्याची रिॲलिटी काय आहे, खरं काय आहे आणि का जगलं पाहिजे, आयुष्य कसं जगलं पाहिजे, कुणासाठी जगलं पाहिजे, आयुष्याचा खरा अर्थ काय आहे, हे श्री राधांनी आणि श्रीकृष्णांनी तुम्हाला शिकवलंय. राधाकृष्णांनी तुम्हाला हेच शिकवलंय आणि स्वामींनी सुद्धा तुम्हाला हेच शिकवलंय, आयुष्याचा खरा अर्थ. ज्या वेळेला अगदी टोकावर नेऊन आता आयुष्य संपणार, तिथून त्या टोकापासून नवीन आयुष्याची, नवीन जर्नीची आणि नवीन अध्यायाची सुरुवात यांनी केली आहे तुमच्या. आणि त्यामुळं त्यांनी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे की आयुष्यात जो क्षण आत्ताचा आहे तो तुमचा आहे आणि तो तुम्ही आनंदाने, उत्साहाने, समर्पणाने आणि सेवेने तुम्ही जगा. जो समोर आलेला आहे तो जगा. पास्टमध्येही आयुष्याचा कोणताही सार नाही आहे आणि फ्युचरमध्येही नाही. फ्युचरसाठी आपण आत्ताचा जो क्षण आहे तो सगळा आनंद आपण घालवतो आणि पास्टच्या विचारातही आपण आत्ताचा क्षण घालवतो. तर पास्ट आणि फ्युचरचा विचार न करता जे प्रेझेंट आहे, जे वर्तमान आहे आणि त्या वर्तमानात तुमच्या समोर जे सिच्युएशन्स आहेत, जे तुम्हाला सांगितलं जात आहे, जे मेसेजेस तुम्हाला दिले जात आहेत, त्या मेसेजेसवर तुम्हाला पुढे जाण्यासाठी स्वामी आणि राधाकृष्ण तुम्हाला सांगतायत. कारण अशा एनर्जीचा अहंकार त्यांना दूर करायचा आहे ज्या खरं ज्यांना असं वाटलं की तुम्ही उभे राहणार नाही आहात, तुम्ही उभे राहणार नाहीत, तुम्हाला मोडण्याचा, तुम्हाला थांबवण्याचा, तुम्हाला पूर्ण म्हणजे संपवण्याचा, असं म्हणजे विचारांनी असं मानसिक खूप तुम्हाला खच्चीकरण केल्याचं असं इथं मला हे होतंय. तर असं झालंय तर श्रीकृष्ण आणि स्वामी तुम्हाला सांगतायत आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही विश्वास ठेवलाय, स्वामींवर विश्वास ठेवलाय, श्रीकृष्णांवर विश्वास ठेवलाय. तुम्हाला माहित आहे की या सगळ्या कार्मिक याच्यातून किंवा या सगळ्या स्ट्रगलमधून मी बाहेर निघणार आहे, कारण माझ्याबरोबर भक्ती आहे, मी भक्ती करते आणि श्रीकृष्ण स्वामींचा आशीर्वाद, त्यांचे ब्लेसिंग्स तुमच्याबरोबर आहेत आणि म्हणूनच हे सगळं एवढं मोठं हे झालं आहे ना. फोकस्ड इंटेन्शन. आणि तुम्हाला आता राधाकृष्ण आणि स्वामी तुम्हाला सांगतायत जे तुमचा फोकस्ड आहे, जे तुमचं लाईफ पर्पज आहे, जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करायचं आहे, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. तुमच्या आउटसाईडला जे काही घडतंय किंवा चुकीच्या काही एनर्जीज आहे ज्या तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतायत, तर त्यांच्यापासून तुम्ही म्हणजे तुम्हाला त्यांना कट करायचं आहे, तिथून कट करून तुम्ही तुमच्या ह्याच्यावर फोकस करायचं आहे असं तुम्हाला श्रीकृष्ण सांगतायत. कारण खूप तुम्ही विचारही करणार नाही, इतकं मोठं अबंडन्स आणि अशा अपॉर्च्युनिटी आणि अशा संधी तुमच्याकडं येत आहेत. आणि ही पौर्णिमा मला खूप चंद्राची ऊर्जासुद्धा खूप दिसते. तुम्हाला हा मेसेज मिळाल्यापासून पौर्णिमेपर्यंतचा जो काळ आहे तो तुमच्या खरंच भाग्योदयाचा काळ आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. भाग्योदय म्हणजे खरंच तुम्हाला तुमचं जे लाईफ पर्पज आहे, तुम्हाला काय करायचं आहे किंवा नवीन काय शिकायचं आहे किंवा तुमच्या अपॉर्च्युनिटी, ज्या संधी तुमच्याकडे येणाऱ्या थांबत होत्या, जे अनुभव म्हणजे असं हे होतं ते थांबत होतं, ब्लॉकेजेस होते, हे सगळे ब्लॉकेजेस राधाकृष्णांनी आणि स्वामींनी दूर केले. तर हा काळ जो आहे हा तुमच्यासाठी खूप बेस्ट काळ आहे आणि या एनर्जीमध्ये थोडंसं चांदण्यामध्ये तुम्हाला फिरण्यासाठी आणि मेडिटेशन करण्यासाठी आणि तुम्हाला स्वतःवर फोकस करण्यासाठी इथं सांगितलं जातं आणि स्वामींचा हा मेसेज तुमच्यासाठी आहे. आणि एक मेसेजचं हे आहे काय, मी म्हणजे चॅनल्स मेसेज आहे ते मी माझ्यासाठी करते ॲक्च्युली, पण मला ते खूप रेझोनेट होतात आणि मला ते खूप हे होतात, म्हणून मी आज मी हे करते. आणि तुम्हाला खरंच नक्की रेझोनेट झाले तर मला सांगा. आणि मी डोळे बंद करून खरं तर मी हे काढते, मी कुठलंही हे करत नाही आहे, तर कारण स्वामी साक्षीदार आहेत त्या सगळ्याचे आहे की नाही. आणि थँक्यू सो मच स्वामी. कोणाचा अहंकार तुम्ही धुळीस मिळवताय. माझ्या व्ह्यूअर्स सबस्क्रायबर्ससाठी कोणता मेसेज आहे तुमचा, काय सांगायचं आहे तुम्हाला, तर बघूया आपण. चहाचा मेसेज आहे. संस्कृती आणि मेहंदी. आणि मी काय तुम्हाला म्हटलं 111 आणि 1010 हे नंबर तुम्हाला खूप शो होतील. तुम्हाला आज स्क्रीनवर असेल, मोबाईलच्या स्क्रीनवर असेल किंवा
घड्याळात 10:10 झालेली असतील, एखादा व्हिडिओ 1:11 अपलोड होईल किंवा 10:10 अपलोड होईल, त्यामधून तुम्हाला काहीतरी सांगायचं मेसेजेस असेल, कोणाचाही तो मेसेजेस असेल, स्पिरिच्युअली असेल कुठलाही, तर त्यातून तुम्हाला एखादा मेसेजेस तुमच्यापर्यंत येईल असा तुम्हाला स्वामींचा मेसेज आहे. तर त्या नंबरशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. 111 आणि 1010 जो नंबर आहे तो तुम्हाला खूप शो होईल आणि तुम्हाला जे म्हणजे त्या नंबर्सवरून तुम्हाला पुढे जाण्याचं मार्गदर्शन मिळेल. तर त्याचवर फोकस करण्यासाठी स्वामी तुम्हाला सांगतायत. आणि इथं चहा असा सुद्धा मेसेज आहे. तर कोणीतरी खूप चहा पिताय, तर तुम्हाला तो कमी करायचा आहे चहा प्यायचा, हा सुद्धा मेसेज आहे. आणि मला हे खूप रेझोनेट होतात मेसेज, आणि तुमच्याशी खरंच रेझोनेट झाले तर मला नक्की सांगा. म्हणजे तुम्ही या चहाचं प्रमाण होतं, तुम्ही पित होता पण खूप वाढलंय ह्या काळामध्ये, खूप तुमचं चहाचं प्रमाण वाढले, तर ते थोडंसं कमी करण्यासाठी स्वामी तुम्हाला मेसेज देत आहेत. आणि आपली संस्कृती मेहंदी तुम्हाला सांगतायत. आणि श्रीराधांचं काळ आहे, तर श्रीराधा तुम्हाला सांगतायत आपली संस्कृती, आपली संस्कार, आपली परंपरा हेच आपल्यासाठी खूप मोठं देणगी आहे आणि खूप मोठं ब्लेसिंग आहे, आणि ते तुम्ही जपा असं तुम्हाला श्रीराधा सांगतायत. आणि तुम्हाला मेहंदी लावण्यासाठी सांगतायत. ज्या खरंच अशा सोल आहेत, अशा म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांनाच श्रीराधा असं सांगतायत की छान मेहंदी लावण्यासाठी तुम्हाला सांगतायत. त्याचं तुम्ही लावला असाल तरी सुद्धा तुम्ही जी मेहंदी लावलेली आहे ती त्याने खूप छान रंग भरलेला असेल, आणि रंगली आहे ती खूप छान मेहंदी, त्याची डिझाईन खूप छान आहे, आणि खूप छान मेहंदी तुम्ही लावली आहे असा सुद्धा मेसेज आहे. आणि ज्यांनी लावलेली नाही आहे त्यांना लावण्यासाठी सुद्धा सांगितलं जाते. छान तुम्हाला नटण्यासाठी सुद्धा श्रीराधा तुम्हाला सांगतायत, कारण त्यातून आपली संस्कृती आणि आपलं जे संस्कार आहेत, आपली जी परंपरा आहे ती त्यातून दिसून येते, म्हणून तेवढ्यासाठी ते तुम्हाला मेसेज दिले जातात. आणि थँक्यू सो मच कृष्णा, राधा, थँक्यू सो मच स्वामी. आणि स्वामी तुमच्या अशा ज्या सोल आहेत ज्यांनी तुम्हाला त्रास देण्याचा, तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांना खूप त्यांचा अहंकार धुळीस मिळवत आहेत. आणि नक्कीच स्वामी असेच आशीर्वाद तुमच्या सर्वांवर राहू. आणि थँक्यू सो मच. हर हर महादेव, जय श्रीकृष्ण, राधे राधे, गणपती बाप्पा मोरया. चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मला पर्सनल रीडिंगसाठी मेसेज करू शकता. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू, बाय.